लाडकी बहीण योजनेची पहिली यादी तयार झालेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेची पहिली यादी तयार करण्यात आलेली आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे। तर अगदी सविस्तर बघणार आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, निवडणूक झाली की लगेच लाडकी बहीण योजना बंद केली का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे। निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागलेला आहे। त्यानंतर अजून 1 रुपया सुद्धा कोणाच्या खात्यामध्ये जमा झालेला नसल्यामुळे भरपूर अशा चर्चा रंगलेल्या आहेत की योजना फक्त निवडणुकीपुरती होती का। तर यावरती राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती योजना सुरू करताना त्या योजनेचं 6 महिन्यांपासून नियोजन सुरू केलेलं असतं। सरासरी अजून पुढच्या 6 महिन्याचं सुद्धा नियोजन सुरू आहे। त्या दृष्टिकोनातून भरपूर मोठी अपडेट आलेली आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे। अगदी झटपटमध्ये सर्व अपडेट बघणार आहोत। बघा, सर्व याद्या बँकांमध्ये दाखल। बघा, लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याच्या सर्व याद्या बँकेमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये अगोदरच जमा केलेले आहेत। तुम्हाला 5 महिन्याचे 7,500 रुपये अगोदरच जमा केलेले आहेत। जर मिळाले नसतील ते सुद्धा मिळणार आहेत। सोबतच 2100 रुपयांची तयारी सुद्धा झालेली आहे। म्हणजे 6वा हप्ता 2100 रुपयांचा राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये विस्तांतरित केला जात आहे। त्याच्यासाठी पहिली यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, तुम्हाला या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, हे पैसे घेण्यासाठी कोणकोणते बँक खाते लागणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच HDFC बँक, सोबतच पोस्ट बँक आणि युनियन बँक, प्रामुख्याने या 4 बँका सांगण्यात आलेल्या आहेत। अजून पण काही बँका आहेत त्या सुद्धा सांगतो, जेणेकरून तुमच्या मनामधील कोणती जरी शंका असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल। तर बघा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती तर त्यावेळेस प्रामुख्याने कोणकोणत्या बँका सांगण्यात आलेल्या होत्या आणि याच बँकेमध्ये खाते खोला असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। आता याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे। आता ही इंडियामधली सर्वात मोठी बँक आहे आणि ही बँक गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला या बँकेमध्ये खातं असेल किंवा खातं खोलायचं असेल तर चांगली बँक आहे। सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे सुद्धा 20,000पेक्षा अधिक शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे। तर या बँकेला DBT सुद्धा आहे। सोबतच बँक ऑफ इंडियाला सुद्धा DBT आहे। सोबतच बँक ऑफ बरोडा या बँकेमध्ये जर खातं असेल किंवा खोलणार असाल तर याला सुद्धा DBT आहे। बघा, ग्रामीण भागातील अशा काही बँका आहेत की त्या बँकांना DBT नाही, त्यामुळे तुमचे पैसे सुद्धा येऊ शकणार नाही जर मागील 7,500 रुपये तुम्हाला आले नसतील। सोबतच 4थी बँक आहे कॅनरा बँक, 5वी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 6वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, या तिन्ही बँकांना DBT आहे। ग्रामीण भागामधील काही अशा बँका आहेत की त्या बँकांमध्ये तुमचे पैसे लाडकी बहीण योजनेमार्फत येणार नाहीत। तुमचं जर त्या बँकेमध्ये खातं असेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर चेंज करायचं आहे। त्या बँका सुद्धा सांगणार आहे। बघा, इंडियन बँक आहे, सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि 9वी शेवटची पंजाब नॅशनल बँक आहे। बघा, या बँकांना सुद्धा DBT आहे। सोबतच पोस्ट खात्याला सुद्धा DBT ॲक्टिव्ह असते, त्यामुळे या बँकांमध्ये खाते असणे गरजेचं आहे। ग्रामीण भागातील अशा काही बँका आहेत की त्या बँकांना DBT नाही, स्विफ्ट कोड नाही, सोबतच IFSC कोड सुद्धा काही बँकांना नाही। त्या बँकांना हे पैसे विस्तांतरित केले जाणार नाही। त्यामुळे अगोदर सांगितलेलं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणकोणत्या बँका आहेत, कोणकोणत्या अपडेट आलेल्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, यामध्ये प्रामुख्याने जे जिल्हे सांगण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर सांगतो। आता पहिल्या जी यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने 10 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये गोंदिया आहे, सोबतच चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, सोबतच वर्धा हे प्रामुख्याने 4 जिल्हे झाले। सोबतच या ठिकाणी धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोबतच नंदुरबार प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये पहिल्या यादीचे हप्ते विस्तांतरित केले जातील। अजून सुद्धा परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली प्रामुख्याने अशा भागांमधील या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित केले जाणार आहे। आता पहिल्या यादींमधील कोणकोणते जिल्हे आहेत, सोबतच कोणकोणत्या महिलांची नावे आहेत आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आता ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा GR प्रसिद्ध केलेला होता। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक मोफत 3 गॅसचे सिलेंडरचे पुनर्भरण। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्यांना महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
यांच्यामार्फत 30 जुलै 2024 रोजी GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता। तर हा GR कशासाठी होता, तर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती नव्हतं। 90% घरांमधील गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावरती असतं। तर ते गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता। ज्यांनी स्वतःच्या नावाने म्हणजेच घरातील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलेलं असेल तर त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करण्यात येणार आहेत। अन्यथा ज्यांचे गॅस कनेक्शन नसेल तर त्यांना हे पैसे विस्तांतरित करण्यात येणार नाहीत। आता जी पहिली यादी आहे तर या यादीमधील सर्व महिलांनी कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा सांगतो बघा। आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे। आता आधार कार्ड बँक खात्याला लिंक झाले की नाही हे सुद्धा कसं चेक करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। परंतु कोणतंही बँक खातं असेल त्याला अगोदर डेबिट आहे का ते चेक करा, त्यानंतर त्याच्याशी लिंक करा। जर त्या बँकेला डेबिटेज नसेल तर तुमचा काहीही उपयोग होणार नाही आणि लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतं जरी खातं दिले असेल तर त्या खात्यावरती पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। तर बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन। म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी झूम करून दाखवतो बघा, या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवत आहे। अशा पद्धतीने तुमचं सुद्धा आधार कार्ड बँक खात्याला लिंक झाल्यानंतर ॲक्टिव्ह दाखवणार आहे, अन्यथा तुमचं बँक खातं डिॲक्टिव्ह दाखवणार आहे आणि पैसे सुद्धा येऊ शकणार नाहीत। बघा या ताईचं बँक खातं इंडियन बँक आहे, तर या ताईचं आम्हीच बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं होतं बघा, ॲक्टिव्ह सुद्धा दाखवत आहे। त्याच्यामुळे सर्व अपडेट अगदी महत्त्वपूर्ण असतात, एक एक अपडेट लक्षात घेणं गरजेचं असतं। बघा चेक आधार तर बँक लिंकिंग स्टेटस, तर तुम्हाला कशा पद्धतीने चेकिंग करायचं आहे तर माय आधार ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। आता ही ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला गुगलला भेटेल किंवा क्रोमला भेटेल, तिथं जाऊन तुम्हाला माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे। आता 12 अंकी आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवलं जाईल, परंतु अगोदर तुमच्या आधार कार्डला तो मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्हाला OTP येणार आहे आणि तो OTP सबमिट करून चेक करायचा आहे की आपलं आधार कार्ड लिंक आहे का। बघा 2 महिन्यांपूर्वी 1 महिन्यांपूर्वी जर आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट आलेले आहे। आधार कार्डमध्ये अपडेट आल्यानंतर आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक असून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही आणि ते आधार कार्ड बँकेला डिॲक्टिव्ह होत असतं। बघा अंगणवाडी सेविकांकडे जेवढे पण फॉर्म भरलेले असतील तर त्या सर्व माता भगिनींनी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। बघा एक गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नाही, सोबतच तुमच्या घरामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही किंवा उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपेक्षा जास्त नाही, अशा पद्धतीने ज्या अपडेट आहेत त्या सुद्धा अगदी सविस्तर सांगतो। बघा अंगणवाडी सेविकांकडे जे फॉर्म भरलेले आहेत तर ते ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, त्याच्यातील काही महिलांना 7,500 रुपये अजून सुद्धा आलेले नाही। त्यावरती सुद्धा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन निर्णय घेतलेला आहे। बघा अगोदर 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील जमा केले जातील, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा केले जातील। त्यानंतर तुमचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्यात येणार आहे। राज्यामधील 2,50,00,00,000पेक्षा जास्त महिला पात्र ठरलेले आहेत, परंतु 50 लाख महिला याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहेत। आता त्याची प्रमुख 3च कारणे आहेत। याच्यामध्ये पहिले जे कारण आहे ते म्हणजे घरातील त्यांच्या सदस्य टॅक्स भरत होता, सोबतच दुसरं म्हणजे घरामध्ये 4 व्हीलर गाडी होती, सोबतच त्यांना 7,500 रुपये तरी पण आलेले आहेत। बघा सरकारला असा प्रश्न विचारला जात आहे की निवडणुकीपुरती मतदानापुरता तुम्ही आमचा वापर केला का, अशा पद्धतीने सुद्धा भरपूर ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे। सरकारने सुद्धा या गोष्टी अगोदरच व्हेरीफाय करायला पाहिजे होत्या। ज्या ज्या तांत्रिक असतात किंवा त्रुटी असतात त्या त्रुटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा चेक करूनच फॉर्म पात्र करायला पाहिजे होता। निवडणुकीपुरते पैसे दिले, आता निवडणूक झाली, निकाल लागला, तुमचं सरकार आलं, त्यानंतर आता त्रुटा कशामुळे आणलेल्या आहेत ते सुद्धा सांगावेत असा सुद्धा प्रश्न सरकारला विचार जात आहे। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या व्हेरीफायमधल्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या हातामध्ये नाहीत, परंतु ज्या ज्या अपडेट करायला लावलेल्या आहेत त्या अपडेट करणं सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि गरजेचं आहे। जर अपडेट केले असतील तर तुम्हाला काही अडचण निर्माण होणार नाही। तर अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।